श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार छान अशी पूजा करून घेतली आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि छोटीशी रांगोळी काढली. हाय, मी श्यामल शिंदे. हा पहिलाच माझा लाँग व्हिडिओ आहे. प्लीज आपल्या या चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ही सर्व तयारी शिमग्याला गावी जायची आहे. तसं तर गावाला सर्व काही मिळतं, पण आमच्या गावापासून बाजार खूप लांब आहे. गाडीतून प्रवास केल्यानंतर परत बाजारात जायला कंटाळा येतो. आणि हो, या गोष्टी मिळतीलच असं नाही, त्या सर्वच तिथे मिळत नाही. गावच्या लोकांना तशी आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते, पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो मनाला सुखावून जातो. गावाला नाश्ता हा प्रकार नसतो, त्यामुळे माझा हाच प्रयत्न असतो की आपण जे नवनवीन पदार्थ बनवतो ते गावाला गेल्यावर मी बनवून देत असते आणि त्यांना देखील ते आवडतात. पुढच्या वेळी येताना मला आवर्जून सांगण्यात येते की हे खायचे आहे म्हणून. मी लग्ना अगोदर माझ्या गावाला जास्त काही गेली नाही, पण लग्नानंतर आम्ही जेव्हा जेव्हा गावी जातो तो खूप छान वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. आणि खास करून शिमगा आणि गणपतीला सर्व चाकरमानी गावाला येतात, त्यामुळे गाव पूर्ण भरून जातो. त्यामुळे एक वेगळ्याच लेवलची एनर्जी असते. इथे निर्भयची मध्ये बडबड चालू होती. मेन काम तर झाले होते, यात अजून बऱ्याच वस्तू ॲड करायच्या आहेत. त्या गावाला जायच्या आधी घ्याव्या लागतील. जसं जसं वेळ मिळेल तसं तसं त्या गोष्टी मी घेत जाईल. आपण कितीही वेळे अगोदर तयारी केली तरी बऱ्याच गोष्टी अशा राहून जातात. त्यावेळेला त्या आठवत नाही आणि जेव्हा आपण गावी जातो त्यावेळेला त्या आठवतात. अशा प्रकारे माझं आता तर पॅकिंग झाली होती, बॅग रेडी झाली होती. आता मला कपडे वगैरे भरायचे आहेत. साडी पण देवीची आणायची अजून बाकी आहे, ते आता उद्या परवा मी घेऊन येईल. आम्ही गावाला 4 ते 5 दिवसासाठी जाणार आहोत, म्हणून मी या बॅगेमध्ये सर्व घेऊन जाणार आहे. काही ड्रेस मी मिशोवरून मागवले होते, रिजनेबल रेटमध्ये होते आणि काही ऑफलाईन घेतले होते. हे काही मी रेग्युलर घालण्यासाठी कुर्ती वगैरे घेतल्या आहेत. एक मी पिंपरी मार्केटमधून कुर्ता घेतला होता, उन्हाळ्यासाठी वापरण्यासाठी छान आहे. आणि एक जीन्स घेतली आहे, जे आम्हाला बीचवर जायचं आहे त्यासाठी मी कॅरी केली आहे. शिमग्यासाठी मला 2 साड्या लागणार आहेत, त्यापैकी मी एक आता घेतली आहे आणि एक कोणती घ्यायची आहे अजून माझं ठरतच नाही आहे. त्यामुळे आता सध्या मी एक पॅकिंग करण्यासाठी घेतली आणि एक बघू नंतर डिसाईड करेल कोणती घ्यायची कोणती नाही. मेकअपमध्ये तसं तर माझ्याकडे जास्त काही वस्तू नाही आहेत. लिप बाम, बँगल्स, लायनर आणि मंगळसूत्र वगैरे या छोट्याशा पाऊचमध्ये मी ते घेतले आहे. तसं तर काही मला मेकअप आवडत नाही, पण लाईट मेकअप मला आवडतो, पण मला जमत नसल्यामुळे मी त्या भानगडीतच पडत नाही. आता सध्या माझ्याकडे एवढेच प्रोडक्ट आहेत, हळूहळू मला प्रोडक्ट घ्यायचे आहेत. बघू पुढे मागे घेईल मी. सध्या मी बॅग भरून घेते आणि आता ह्याच्यात निर्भयच्या बाबांचे कपडे पण भरायचे आहेत. सध्या आता हे कपडे मी यात भरून घे. माणसांचं बरं असतं, त्यांचे लिमिटेडच कपडे असतात, त्यामुळे ते भरायला पण सोपे असतात. हे कपडे आता मी साध्या अशा पद्धतीने घड्या करून घेते, कारण की मला हे इस्त्रीला टाकायचे आहे. दुपारनंतर जसा वेळ मिळेल तसे मी ते टाकून येईल. माझ्याकडे काही तीळ शिल्लक होते, म्हटलं तुमच्याशी रेसिपी पण शेअर करूया. तसं तर तुम्हाला माहीत असेल, पण मी माझ्या पद्धतीने दाखवते. गावाला पण ते खातील सर्वजण. असे तीळ थोडे भाजून घेतले लालसर होईपर्यंत आणि थोडेसे मिक्सरला फिरवून घेतले. थोडा शेंगदाणा कूट पण घेतला आणि माझ्याकडे हा साधाच गूळ आहे. मला चिक्कीचा गूळ तसा आवडत नाही, कारण की त्याने खूप कडक अशी तिळवळी होते, म्हणून मी हाच गूळ वापरते. हा गूळ थोडा मी कढईत टाकून वितळवून घेतला. अंदाजे मी गूळ घेतला आहे. गूळ असा वितळवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडे तूप ॲड करायचे, म्हणजे थोडे शाईन पण छान येते त्या ह्याला तिळवळीला. आणि ताटाला असं थोडंसं तूप लावून मी थोडे ग्रीस करून घेतले, म्हणजे ते चिटकत नाही. आणि गुळाच्या पाकामध्ये थोडीशी वेलची पावडर ॲड करून घेतली, म्हणजे टेस्ट खूप छान येते. आणि नंतर मग त्याच्यामध्ये तीळ ॲड केले, थोडं शेंगदाणा कूट ॲड केला आणि चांगले असे मिक्स करून घ्यायचे. थोडा गॅस चालूच ठेवायचा आणि मिक्स केल्यानंतर 2 मिनिटांनी तो गॅस मग बंद करायचा. सर्व मिश्रण असे ताटामध्ये काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असे पसरून घ्यायचे. वाटी किंवा पेल्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते कट करायला व्यवस्थित जाते किंवा त्याच्या वड्या छान पडतात. असे व्यवस्थित मी पेल्याच्या साहाय्याने थापून घेतले आणि मग असे कट करून घेतले दोन्ही साईडून. आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्या साईजने ते कट करून घ्यायचे.
आणि थंड झाल्यानंतर मग ते काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्या तिळवड्या तयार झाल्या आहेत, बघू शकता.